हाय. तर बघा, या प्रकारे यामध्ये 1 चमचा आणि यामध्ये 1 चमचा घालायचा आहे आणि पाणी घालायचं आहे. तर आपलं लिंबू सरबत तयार झालं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की हे लिंबू पावडर जे आहे ते तुम्ही घरात एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि हे 1 वर्षापर्यंत तुम्ही बिना फ्रीजचं स्टोअर सुद्धा करू शकता. तर बघा, हे तुम्ही जेव्हा लिंबू स्वस्त आहे तेव्हाच करून ठेवा, म्हणजे उन्हाळ्यासाठी आपल्याला हे खूपच उपयोगी पडतं आणि जेव्हाही आपण बाहेर जातो तेव्हा आपण अशा प्रकारे करून ठेवू शकतो. तर बघा, यासाठी मी घेतलेले आहेत असे लिंबू. तर जास्त पिकलेले आणि रस असलेल्या लिंबूचा तुम्ही यूज करा, म्हणजे या लिंबूचा रस छान असं निघतं. तर यासाठी मी लिंबू छानसे असे धुवून कॉटनच्या कपड्याने चांगलं असं पुसून घेतलेलं आहे. तर चला, हे लिंबू छानसं असं कट करून याचा आपण रस काढून घेऊयात. तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे पल्लवी. तर आपण आज सोप्या पद्धतीने लिंबू सरबत प्रीमिक्स बनवत आहोत. तर बघा, हे लिंबूचं जे रस आहे ते आपण या वाटीमध्ये असं काढून घेऊयात. तर चला, फटाफट आपण याचा सगळं रस एका वाटीमध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं रस एका वाटीत काढून घ्यायचं आहे. जेव्हा लिंबू स्वस्त असतील तेव्हा तुम्ही अशा प्रकारे हे लिंबू सत्व बनवू शकता. तर बघा, आपण हे किती होईल ते बघूयात. तर बघा, 1 वाटी असं आपलं लिंबूचा रस झालेला आहे. तर चला, सगळं असं लिंबूचा रस मी काढून घेतलेला आहे. आता हे जेवढं लिंबूचा रस आहे त्याच्या 4 पट आपल्याला साखर घ्यायची आहे. सगळ्यात पहिला मी इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे. तर तुम्ही हे लिंबूचं जे रस आहे ते या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. तर यातल्या बिया आणि लिंबूचे जे कण आहेत ते यामध्ये यायला नकोत, यासाठी मी याला चाळणीनं असं चाळून घेतलेलं आहे. तर चला, चमच्याच्या सहाय्याने आपण याला असं चांगलं हलवून घेऊयात, म्हणजे सगळा रस आहे तो जेणेकरून छानसा असं बाहेर पडेल. तर बघा, आता इथं 1 वाटी असं आपण लिंबूचा रस घेतलेलं. तर चला, त्यासाठी मी इथं त्याच वाटीने 4 वाटी इथं साखर घालून घेते. तर जेवढं रस होतं बघा तेवढंच मी साखर घेतलेलं आहे. तर तेवढ्याच अंदाजाने किंवा त्याच मापाने तुम्ही इथं 4 वाटी असं साखर यामध्ये घालून घ्या. जेव्हाही तुम्ही हे साखर घालाल तेव्हा चमच्याने याला हलवायचं नाही, नाहीतर हे लिक्विड रूपात होतं. तर जिथं जिथं लिंबूचा रस आहे तिथं तिथं तुम्ही हे असं साखर घालून घ्या. जर साखरेचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही अशा 2 ते 3 ताटांमध्ये पातळसर करून घालू शकता, म्हणजे जेणेकरून 4 ते 5 दिवसात घरात फॅनच्या खालीच हे छान असं वाळतं. तर आपल्याला उन्हात वगैरे याला ठेवायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता लास्ट उरलेलं 1 वाटी मी यामध्ये घालून घेत आहे. टोटल मी इथं 1 वाटी लिंबूच्या रसाला 4 वाटी असं साखर घालून घेतलेलं आहे. अजून तुम्ही पल्लवी लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका. तर चला, याला आपण 4 ते 5 दिवसासाठी छानसं असं सुकवायला ठेवूयात फॅनच्या खाली. हे जे लिंबूचं सालपट आहे याला तुम्ही उन्हामध्ये छान असं वाळवून याचं स्क्रब करू शकता. हे वाळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून तोंडाला सुद्धा तुम्ही हे लावू शकता स्क्रबच्या रूपाने. तर चला, दुसऱ्या दिवशी ही साखर अशी झालेली आहे. तर बघा, आपली ही जी साखर आहे अशी घट्ट होत आहे. तर साखर जी आहे लिंबूचा रस सगळा असं पिते, त्यामुळे साखर परत खडी साखराच्या रूपामध्ये येत आहे. तर असंच तुम्हाला रोज याला हलवायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे सगळं असं एकसारखं घट्ट होतं. तर बघा, किती छान असं आपण याला हलवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर याला 2 ते 3 ताटामध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता, म्हणजेच हे लवकर असं सुकतं. आपल्याला याला उन्हात वाळवायचं नाही, पंख्याच्या खालीच वाळवायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर चला, आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बघूयात. तर बघा, 4 ते 5 दिवसानंतर ही जी साखर आहे अशी खडी साखरासारखी झालेली आहे. तर बघा, आता किती छान असा कडकपणा यामध्ये आलेला आहे.
थोडंसुद्धा मॉइश्चर यामध्ये राहिलेलं नाही. तर चला, यामध्ये मी घालत आहे स्वादानुसार मीठ किंवा 2 मोठे चमचे असं मीठ. तर आपण हे मीठ यामध्ये मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथं शेंदा नमकचा सुद्धा यूज करू शकता. तर चला, याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून आपण याला असं पावडर बनवून घेऊयात. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्स करताना याला ऑन ऑफ मोडमध्येच चालवायचं आहे, नाहीतर याचं मॉइश्चर पकडतं. तर चला, याला असं छानसं मी बारीक करून घेतलेलं आहे. तर बघा किती छान अशी बारीक पिठी साखर झालेली आहे. तर चला, याला आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. तर बघा, अशी ही पावडर तुम्ही बनवा आणि पॅक बंद डब्यामध्ये याला जरूर ठेवा. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा लिंबू स्वस्त असतात तेव्हा बनवून घेऊ शकता. आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप महाग असतात, त्यावेळेस तुम्ही असं शरबत पटकरून बनवू शकता. तर घरात लहान मुलेसुद्धा स्वतः असे शरबत बनवून पिऊ शकतात. आणि जर तुम्ही उन्हाळ्यात बाहेर वगैरे जात असाल तर एका बाटलीमध्ये घालून गेलात तर तुम्ही कधीही कुठेही असं शरबत करून पिऊ शकता. तर बघा किती छान असं आपलं हे पावडर बनलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही यामध्ये चमचा घालाल तर जेणेकरून तो ओला नसावा हे लक्षात ठेवा. इथं मी घेतलेले आहेत 2 ग्लास. तर यामध्ये घालूयात 1 चमचा लिंबूचं पावडर आणि वरून यावर घालून घेऊयात असं थंडगार पाणी. म्हणजेच थंड थंड लिंबूचं शरबत इथं आपलं तयार झालेलं आहे. तर बघा, लिंबू सत्व म्हणतात ना, तर हे अशा प्रकारेच बनवतात. तर लिंबू शरबतचं प्रीमिक्स इथं मी असं छान तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि उन्हाळ्यासाठी याला असं स्टोअर करून ठेवा. आणि आपल्याला हे जे लिंबू पावडर आहे ते फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीही गरज नाही, तुम्ही याला बाहेरही ठेवू शकता. तर बघा किती छान असं आपलं लिंबू शरबत बनलेलं आहे. तर प्लीज पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब कराच करा. आणि बेल बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.